लग्नाची घाई गडबड, मिरवणूक, मंगलाष्टक आणि आनंदाचं वातावरण. पण तिथं मंगलाष्टक म्हणायचं होतं, तिथं आता म्हणावं लागतंय देह विहिरीत सापडलाय. हा आहे अमरावती जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि सुन्न करणारा प्रकार, जिथं लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या झाली आणि त्याचा मृतदेह थेट विहिरीत फेकण्यात आला. फटाक्यांच्या बहाण्याने भावी नवऱ्याला नेलं आणि प्रियकरानेच ठेचून अमानुष पद्धतीने संपवून टाकलं. प्रेम आणि सूळ याच्या तडाख्यात एक निरपराध तरुण बळी पडलाय. मध्य प्रदेशातील पाटणा नाका गावातील 24 वर्षीय धरयू मोतीलाल उईके याचं लग्न ठरलं होतं. 23 मे हा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस ठरणार होता, तो म्हणजे लग्नाचा दिवस. परंतु नियतीने आणि सूडाने या आनंदावर काळोख टाकलाय. 21 मे रोजी लग्नाच्या तयारी दरम्यान धरयूला एक परिचित व्यक्ती फटाके आणण्याच्या बहाण्याने दुचाकीवरनं घेऊन गेला. तो होता दयाराम गंजीलाल वरठी, वय 34 वर्ष. धरयूच्या भावी पत्नीचा पूर्वीचा प्रियकर. प्रेमसंबंध तुटले पण मनातून गेले नव्हते. आता ती दुसऱ्याशी लग्न करणार होती. हे दयाराम सहन करू शकला नाही. दयारामने धरयूला कवठा शेतशिवारात नेलं. तिथे त्याच्यावर दगडाने जबरदस्त हल्ला केला. डोकं आणि गालावर गंभीर जखमा केल्यात. मग त्याचा मृतदेह एका विहिरीत फेकून दिला. धरयू बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी शिरखेड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि शेवटी शुक्रवारी सायंकाळी मृतदेह विहिरीत आढळून आला. प्राथमिक तपासात जखमांच्या स्वरूपावरूनच खुनाचा संशय बळावला. थोड्याच वेळात पोलिसांनी आरोपी दयारामला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने स्पष्ट सांगितले की आपली पूर्वीची प्रियसी आता दुसऱ्याशी लग्न करत असल्यामुळे सूडाने धरयूला संपवलंय. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका विवाहाचं रूपांतर थेट अंत्यसंस्कारात झालं आहे. हा प्रकार आपल्या समाजात असलेल्या विकृत मानसिकतेचं आणखी एक उघडं पडलेलं उदाहरण आहे. प्रेम फसलेलं असो की नातं तुटलेलं, त्याचा निकाल माणसाच्या जीवावर निघायला नको. लग्नाच्या मांडवात मंगलाष्टकाऐवजी मातंग पोसणं हा केवळ एकाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा, समाजाचा पराभव आहे.